नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 10चं जी पहिली कविता आहे, पोएम आहे अ टीनेजर्स प्रेयर, तिचा अभ्यास करूया. कवी आहे जे मोर्स. तर ही कविता आहे एका संदर्भात आहे टीनेजरची. टीनेजर म्हणजे काय की ज्यांचं वय हे 13 ते 19च्या दरम्यान असतं त्यांना आपण टीनेजर म्हणतो, किंवा त्यांना मराठीतनं आपण किशोर म्हणतो, किशोर अवस्था. तर अशी ही एक मुलगी आहे टीनेजर, आणि ती काय म्हणते, ती प्रार्थना काय करते आहे त्याचा आपण अभ्यास आज करूया. ईच डे ब्रिंग न्यू बिगिनिंग्स, डिसिजन आय मस्ट मेक, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. ह्या पहिला स्टांजा आहे. पहिल्या स्टांजात ती काय म्हणते की ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, प्रत्येक नवीन दिवस हे नवीन सुरुवात घेऊन येत असतो. कालचा दिवस हा मागे जातो आणि नवीन दिवस हा नवीन एक सुरुवात घेऊन येत असतो. डिसिजन्स आय मस्ट मेक, ती म्हणते निर्णय जे आहेत हे मलाच घ्यायचे आहेत. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक, आणि जो रस्ता आहे तो रस्ता जो निवडायचा आहे तो मलाच निवडायचा आहे. आणि अगदी सत्य आहे की आपल्या जीवनामध्ये जो कोणी आपण जो निर्णय घेत असतो आयुष्याचा, आपल्याला कसं जीवन व्यतीत करायचं आहे पुढचं, याबाबत कोणीही निर्णय घेत नसतं, तर आपणच घेत असतो. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. ती काय म्हणते, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, जो जीवनाचा रस्ता आहे तो मला निवडायचा आहे. आणि हे जीवन जगताना दोन रस्ते आपल्यासमोर येतात. एक आहे यशाचा, खूप साऱ्या यशाचा, आणि एक आहे दुसरा दुःखाचा, अपयशाचा. आणि जगामध्ये कोणाला यश नको आहे, प्रत्येकाला यशच हवं आहे. आणि म्हणून ती म्हणते की मला असा रोड निवडायचा आहे की जो यशाकडे घेऊन जाणार आहे, दुःखाचा नको आहे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. ते पुढे काय म्हणते, डिअर लॉर्ड. डिअर लॉर्ड कोण आहे, तर देव, गॉड. ती देवाला प्रार्थना करते, हे देवा माझं डोळे तू ओपन कर, उघडे कर. ती काय बंद केलेले आहेत का, नाही, डोळे बंद नाही केलेले, पण ती देवाला विनंती करते आहे की मला व्यवस्थित सगळं दिसू दे, जगात काय चाललं आहे ते पाहू दे. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, आणि जे जगामध्ये जे राईट आहे, जे योग्य आहे त्याच्या साईडनं, त्या बाजूनं मला नेहमी उभं राहू दे. म्हणजे काय, मला जीवनामध्ये जे जे योग्य गोष्टी आहेत त्याच मला करायच्या आहेत. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यातलं जे उत्तमातलं उत्तम आहे, जे सर्वोत्तम आहे ते माझ्यातनं बाहेर येऊ दे. पुढचा स्टांजा बघूया. हेल्प Lord to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. ते पुढे म्हणते, देवा से नो, मला नो म्हणण्याची ताकद दे. नो कशासाठी म्हणायचं आहे तिला, तर टेम्पटेशन म्हणजे काय, मोह. आपल्याला आयुष्यामध्ये अनेक मोह येतात आणि मोह हा कधीही चांगला नसतो. आणि म्हणून ती म्हणते आहे की मला कोणत्याही मोहाला नाही म्हणण्याची ताकद माझ्यात येऊ दे. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे, आणि माझं जीवन जगताना मला एखादा दिवस हा व्यतीत करायचा आहे, त्यासाठी मला आरोग्यमय राहू दे, स्वच्छ राहू दे, माझे शरीर कसं आहे, सुंदर राहू दे, आरोग्यमय राहू दे. शेवटचा स्टांजा बघूया. व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. तर पुढं काय म्हणते की जेव्हा माझं हे टीनेजचं आयुष्य आहे, किंवा माझी ही जी किशोरावस्था आहे, किंवा 13 ते 19 हे जे वर्ष आहे, हा फेज आयुष्याचा हा संपल्यानंतर जेव्हा मी मागे वळून बघेल तेव्हा मला असं आढळेल की मी हे अतिशय सुंदररित्या जीवन जगलेली आहे. आणि ती शेवटी काय म्हणते, विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, आणि तू माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा मी चालणार आहे, मी जीवन जगणार आहे, तेव्हा तू माझ्याबरोबर सतत राहणार आहेस. आता विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं तुम्हाला ही कविता समजली असेल, आणि कोणताही डाऊट असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. थँक्यू.